सो पहिला शब्द इंग्लिश आला. मराठी शाळेत मला खूप स्ट्रॉंगली वाटतं की म्हणजे शिक्षणपेक्षा संस्कार जास्त होतात. आणि कुठल्याही शाळेचं दिसेल नाही का, पण त्यातल्या त्यात मराठी शाळेत जास्त होतं. कारण तिथले शिक्षक बघा, कधी पण आपल्याला असं काय म्हणतात त्याला, शिक्षक म्हणून तुमचं काम पूर्ण करून ते जात नाहीये, ते पेरेंट म्हणून तुमची जबाबदारी पण घेतात आहेत. तर यस निमित्त आहे मला माझ्या शाळेत पुन्हा बोलवल्याचं. माझी शाळा बालविद्या मंदिर किसननगर ठाणे, मराठी माध्यम. यस. पण एक नाही का अशी भीती वाटते रे की हा म्हणजे ती कॉलेजच्या शिक्षकांविषयी नसते, आदर असतो, भीती नसते शाळेत कॉलेजच्या शिक्षकांविषयी. कारण आपण ते नाही का एक इनोसन्स जरासा पार केलेला असतो. शाळेतल्या शिक्षकांविषयी जरा भीती असते की म्हणजे आज पण दिसलं की आपण अशा रस्ता बदलून जातो, माहित नाही का आपण अशा रस्ता बदलून जातो. इकडे दिसले की रस्ता क्रॉस करून इकडे, इकडे दिसले की रस्ता क्रॉस करून इकडे. आणि त्या भीतीविषयी की परत ते तुमच्या गावी जाण्यासारखं आहे. परत एकदा तुमच्या गावी किंवा तुमच्या शाळेत जाताना तुमची अपेक्षा असते की काहीतरी बनवूनच जाऊ. हा आपल्याला वाटतं, आता मी पण असं विचार करत होतो की जायचं इच्छा होती 100दा शाळेत, पण म्हटलं यार काय म्हणून जाणार, त्यांना काय म्हणणार आहे. सर त्यांनी विचारलं की काय करतो, काय असंच करतो, काहीतरी व्हिडिओ बनवतो, काय सांगणार एक्झॅक्टली. तुम्हाला वाटतं की त्यांनी तुमचं चांगलं व्हर्जन बघावं, ओके, पण त्यांना असं नाहीये. ते अजूनही आपल्याला परत एकदा मराठी शाळेतले शिक्षक हे तुम्हाला तुमच्या मुलांसारखेच मानतात. त्यांनी गेल्यावर कधी पण त्यांना ह्याच्याशी काही जास्त त्यांना इंटरेस्ट आहे, तुम्ही काय करताय चांगलं करताय तर वेल अँड गुड, पण त्यांना ह्याच्याशी काही नाहीये की तुम्ही जर खराब करताय किंवा काय करताय. त्यांचं म्हणणं ते परत भेटल्यावर ते तसेच भेटले जसे ते त्या 10वीतल्या सुशांतला भेटले होते. त्यांनी चौकशी केली काय चाललंय, कसं चाललंय वगैरे 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 वगैरे. तू म्हणजे जे आपल्या आई वडिलांना असतं, तू अरे आधी एवढंसं होतं, तो एवढा मोठा झालायस, म्हणले की तुला मिशा आल्यात, ह्या गोष्टींचं कौतुक होतं त्यांना. आणि हे भाई मराठी शाळेतल्या शिक्षकांविषयीच होऊ शकतं. मला बाकीच्या शाळांमध्ये मला एवढ्या आपुलकीने मला नाही वाटत कोणी वागत असेल. आणि हे मॅटरच नाही करत की तुम्ही किती मोठे झालाय काय झालंय. आता ते वयस्कर झालेत. म्हणजे मी ते एक वक्त नावाची रील लिहिली होती, त्यात मी वाक्य लिहिलं होतं की जे आई वडिलांविषयी होते आणि जो माझा पर्सनल एक्सपिरियन्स होता की त्यात असं वाक्य होतं जे आता मी मराठीत सांगतो की बाबांच्या हातावरच्या सुरकुत्या पाहिल्यावर मला जाणवलं पहिल्यांदा की खूप दिवस त्यांच्याकडे बघितलंच नाही आणि त्यांचं वय होतं आता. आणि शाळेतल्या शिक्षकांविषयी पण तेच झालं की ती गोष्ट आपण नेहमी आपल्याविषयी करून ठेवतो की मी काहीतरी जाईन कधीतरी शाळेत जेव्हा, पण तुम्ही कितीही कुणी व्हा, तुम्ही जाताना विद्यार्थी म्हणून जाणार आहात. आणि त्यांना तुमचं एक मुलगा आणि विद्यार्थी म्हणूनच खूप जास्त कौतुक आहे. कारण मी जेव्हा गेलो तेव्हा असं होतं की मला ते सगळे शिक्षक नशीब मी बरोबर गेलो, कारण नेक्स्ट इयर जवळपास त्यातले मेजॉरिटी शिक्षक रिटायर होणार आहेत आणि कधी भेटतच नसतं आलं. आणि ते भेटणं त्यांच्यासाठी तितकंच महत्वाचं आहे की त्यांना आत्ता सगळ्यांना जनरली अरे तू ह्या बॅचला होतास ना, तुझं कसं चाललंय, आणि त्यांना फक्त तुम्ही काय म्हणतात त्याला सुदृढ आहात, छान आहात ह्याचं कौतुक वाटत होतं. की पण आपण असे असतो ना की लाईफमध्ये की आपल्याला नेहमी आपली शाळा छोटी वाटते, आपल्याला आपले मित्र पण छोटे वाटतात. सगळं आपलं जे असतं आपल्याला वाटतं नाही यार आपले मित्र किंवा आपले घरचे साधे आहेत, आपली शाळा जराशी छोटीशी आहे, आपल्या शाळेत एवढे भारी भारी युनिफॉर्म नाही आहेत वगैरे वगैरे, आपली स्पर्धा इथं जास्त मोठ्या मोठ्या होत नाहीत. पण असं ते बऱ्याच वर्षांनी जेव्हा तुम्ही जर त्या छोट्या छोट्या गोष्टींचं काहीतरी बांधून जर झालं काही ना, तर मग मागे बघितलं वाटतं नाही अरे बरं होतं. माझी शाळा मला असं वाटते की तिला अजून कॅपिटलिझमचा टच नाही झालाय अजून. हा तिला अजून नाही कळलंय की नाही का सहली खूप मोठमोठ्या ठिकाणी न्यायच्या असतात. आमची शाळा अजून पण किल्ल्यांच्या ठिकाणीच सहल नेते. सो त्यामुळे तिथे गेलं तरी पण त्या दिवशी पण तिथे काहीतरी छत्रपती शिवाजी महाराजांविषयीच नाटक होतं. हा त्यांना माहिती आहे की एक्झॅक्टली प्रायोरिटीज काय. हे मराठी शाळांना प्रायोरिटीज माहिती असतात आपल्या आपल्या. माझा एक सगळ्यात स्टेजवरचा किस्सा सांगतो, सगळ्यात फनी आहे असं मला वाटतं. फनी आहे, मला माहित नाही तो किती फनी आहे. तर मी डान्स विन्स क्रीडा वेडा असला आपण कशात नव्हतो. हा म्हणजे निरुपयोगी विद्यार्थी होतो तसं मी. हा 2-3 एक्झाम मध्ये कुठेतरी लिहायची उत्तरं पाठ करून पहिला नंबर दुसरा नंबर आहे. हा म्हणजे पण मला कौतुक असायचं की यार हे क्रीडा वेडा किंवा मी स्पोर्ट्समध्ये एकदा गेलो, मी दोन्ही टीमना हरवलं माझ्याच, परत आलं. गॅदरिंगला मी होतो तर मला शिक्षकांना मला घ्यायचं होतं की हा मुलगा ह्याला घेऊयात आपण डान्स विन्स मध्ये भारी डान्स करेल, जरा आपला पायाच वाकडा पडतो. मला फक्त ही आणि ही स्टेप येत नाही यार मला, मी काय शिक्षक मला घेणार. तर त्यातल्या त्यात पण एकदा एका वर्षी शिक्षकांनी ठरवलं की ते मुझे माफ करना ओ साईराम त्या गाण्यामध्ये ह्याला घेऊयात. त्यात त्यांनी ठरवलं की मेन गाण्यात परफॉर्म वेगळे जण करतील, कारण ते ऑलरेडी गॅदरिंगचंच गाणं आहे
आणि गॅदरिंगचं गाणं आम्ही आमच्या गॅदरिंगमध्ये इन्सेप्शन, आणि सलमान खान आणि करिश्मा कपूर येतात, त्यातलं सलमान खान मला करू असं त्यांचं ठरलं. काय माहिती का त्यांना ही आयडिया आली, पण बरं झालं ती आयडिया आली ॲक्च्युली. आणि प्रॅक्टिसला आपण एकदम चोख काम करतोय, बरोबर टायमिंगला जातोय, तिथे जाऊन करतोय वगैरे वगैरे. परफॉर्मन्सचा दिवस, आणि परफॉर्मन्स रंगीत तालीम वेगळ्या प्रकारे, परफॉर्मन्सचा दिवस वेगळ्या प्रकारे. त्यावेळी एक खूप मोठा ऑडियन्स समोर असतो, पालक सगळ्यांचे बसलेत, विद्यार्थी आहेत, परत बिल्डिंगमधून लोक पाहत आहेत वगैरे वगैरे वगैरे. आणि मी असं विंगेतून बघतोय आता माझी एंट्री कधी येणार वगैरे. आणि लहान लहान पोरं ती आम्ही सगळीच लहान लहान नाचतो, ते आमचं गाणं सुरू झालं वगैरे वगैरे. आणि मी बघतच बसलो म्हणलं किती छान आहे, मागून स्टेज कधी बघितलंच नव्हतं. मला मजा यायला लागली आणि मी विसरलो की मला जायचं स्टेजवर. आणि मॅडमना माहिती होतं, आणि मराठी शाळेत मी बाई म्हणतो, सो मी कधी बाई म्हणलं तर चव्हाण बाई होते. त्यांना वाटलं की हा तर वेळेत जाईल, त्यांना मुलीचं टेन्शन होतं जी जाणार नाही. करिश्मा कपूर म्हणली होती, तर तिथे उभ्यात पलीकडच्या विंगेत थांबलो. माझा क्यू असा येतोय, माझं चिन्हही दिसत नाहीये की हा मुलगा जाणार आहे. चिन्ह मस्त एन्जॉय करतोय मागून. त्या बाई पळत आल्या, त्यांनी असा धप्पडा टाकला माहितीये, इतका जोरात माहितीये का, म्हणजे असं तेवढा सेक्शन गरम होतं माहितीये पाठीचा, असा मुंग्या. मी असं केलं, मुझे माफ करणं सैराम वगैरेला. आणि एक स्टेप होती आयुष्यात, एक स्टेप करायची मला, ओके. ती एक स्टेप सगळे असं आणि असं करायचं चौघांनी. तिघं असं करतात, मी एकटा असं करतोय माहितीये. पण त्या दिवशी एक गोष्ट मला जाणवते की जस्ट मेमरी आहे त्या मोमेंटची, की मी बरेच वर्षांनी परत नाटक वगैरे केलं वगैरे वगैरे वगैरे, सगळं एकांकिका स्पर्धा ते सगळं झालं, आणि स्टँडअप वगैरे. आणि त्या दिवशी पहिल्यांदा मी आयुष्यात स्टेजवर लार्जर दॅन लाईफ फील करणं काय असतं हे नाही का, ते अनुभवलं. कारण मला माहिती आहे मी एंट्री घेतली का, मला ढकलला होता पाठीत बुक्की मारून. तर तसा धडपडत जाऊन पण ना, एक टाळ्या शिट्ट्या, एक माहितीये का, लोक लहान लहान, आणि आम्ही लहान होतो ना, असं लहान मुलांनी असं काहीतरी करताना बघणं मोठ्या माणसांना खूप छान वाटतं. लोक असे काहीतरी दंगा बिंगा करतात, घरचे पण ओरडतात. आणि म्हणलं अरे हे एवढं कधीच नाही केलं मी, एवढे दिवस अभ्यास करतोय, तर हे इथे खूप मोठं वाटतं हे. आणि ते एक 5 ते 10 सेकंदाच्या मोमेंट पुरतं का होईना, ते खूप मोठं वाटलं. सगळ्यांचे खरंच मनापासून आभार इथं बोलवल्याबद्दल. कारण मी 1ली ते 10वी मराठी मीडियम मध्ये इथे शिकलो. इथे बऱ्याच शिक्षकांना माझा चेहरा आठवत असेल आय थिंक. आणि मला तर इथे विद्यार्थ्यांच्या मनातल्या भावना कळतात एक्झॅक्टली. कारण मी जेव्हा तिथे बसायचो तेव्हा पहिल्यांदा डोक्यात हेच चालू असायचं की किती प्रमुख पाहुणे किती वेळ बोलणार आहेत. आणि आज मी त्या खुर्चीवर बसल्यावर मला ते दडपण आलंय. आम्ही लिटरली कॅल्क्युलेट करायचो माहितीये का, की किती ऍक्च्युली पाहुणे आहेत, आणि 5-5 मिनिटं 10-10 मिनिटं म्हटल्यावर किती वेळ बोलू शकतात हे लोक. आणि मला माहिती नव्हतं मी कधी ह्या चेअरवर येऊ शकेन. पण एक गोष्ट होती की त्यातलेच कधी कधी एक वाक्य असतं माहितीये का, एखाद दुसरं वाक्य असतं ते तुमचं आयुष्य बदलवतं माहितीये. प्रत्येक शाळेत एक शिक्षक असतात, किंवा आय थिंक प्रत्येक सेक्शनमध्ये, त्यातल्या त्यात आमच्या शाळेत जे होते, जे नेहमी मुलांच्यात रमतात माहितीये. ते नेहमी मुलांच्यात रमतात. ते मुलांच्यात काहीतरी जोक करत असणार, ते तुम्हाला मोठमोठ्या कार्यक्रमांमध्ये पण मुलांना ऑर्गनाईज करत असताना दिसणार. ते तुम्हाला बाकी स्टेज व्यासपीठाच्या जवळ वगैरे कुठे दिसत नाही, ते नेहमी मुलांच्या तिकडे तिकडे काहीतरी करत असतात. तर आमच्या शाळेत एक सर होते, चित्र वगैरे काढणार, कविता करणार. ते सर होते इंग्लिशचे. पण त्यांनी इंग्लिश कविता पण चांगल्या असतात किंवा कुठले तरी असतात हे त्यांनी सांगितलं, आणि ते कविता वगैरे करायचं. आणि ते आम्हाला कविता ऐकून दाखवायचे, आणि त्यावेळी काही कळत नाही रे, जाम बोर होतं. मग आम्ही पण असं आउट ऑफ रिस्पेक्ट, कारण ते आमच्यासोबत असायचे, जरा आम्हाला असं म्हणजे विद्यार्थ्यांपेक्षा मित्रासारखं वागवायचं. त्यामुळे आम्ही पण म्हटलं ऐकूया सरांचं वगैरे जरा. पण काहीच कळायचं नाही रे, काय कविता वाचायचं वगैरे वगैरे. पण आम्ही एकदा त्यांना असंच आम्ही म्हणायचो पण की सर काय कविता वगैरे करत बसतात. म्हटलं काय करायचं कविता करायची त्यांना, म्हणजे म्हणजे किंवा ते स्वतः त्यांनी मराठी शिकवायला नव्हते, पण त्यांना मराठी सिलेबस मधल्या बरेच कवी होते, त्यांच्या कविता ते रिसाईट करायचे, किंवा वाचून दाखवणार किंवा म्हणून दाखवणार. किंवा सुरेश भटांचे काही असतील, किंवा अजून मला नारायण धोंडीबा महानोर त्यांच्या असतील. आणि त्या पुस्तकात सिलेबसमध्ये होत्या, ओके. पण आपण सिलेबस म्हणूनच ट्रीट करतो ना, आपण थोडी त्याला मराठी भाषा आहे आणि त्यातनं काहीतरी जरा आवडत असतं सगळं, फक्त ह्याचं काही होणार माहीत नसतं किंवा कोण सांगणार पण नसतं. आणि ते नेहमी त्या कविता वाचून दाखवणार. आणि आम्ही एकदा त्यांना विचारलं की सर, म्हटलं काय होणार आहे कविता करून. म्हटलं तुम्ही कशाला, म्हणजे
म्हटलं याचा फायदा काय सर, कारण आपल्याला बाकी सगळे विषय फायदा तोटा शिकवत असतात ना, हे काय करायचं माहितीच नाही. आम्ही त्यांना विचारलं सर म्हणजे, आणि आम्ही त्यांना म्हणायचो पण, आम्ही असं थट्टा पण करायचो काहीतरी सरांची, की सर कविता म्हणू लागली की इर्षाद इर्षाद सर इर्षाद सर त्यांची मला आठवत ते असे पटापट बोलायचे. ते म्हणायचे यार तुम्ही थट्टा करता तुम्ही माझी, मी जातो म्हणले थट्टा करता, आणि दुसऱ्या दिवशी परत येणार, परत कविता म्हणून दाखवणार. आम्ही त्यांना एकदा विचारलं की सर काय म्हणजे कविता करून काय होणार, काय फायदा तोटा काय याचा, म्हणजे कशाला करताय कविता तुम्ही, म्हणजे रोज कविता करताय तुम्ही, आम्हाला वाचून दाखवताय, म्हणले ह्याचा फायदा काय. तर त्यावेळी ते म्हटले, त्यावेळी काय डोक्यात नाही राहिलं अगेन, पण ते म्हटले दुसरं काय, म्हटले ते तेच ना पटापट बोलत असे, ते असे होतं की काय मग दुसरं काय महत्वाचं आहे, म्हणले काय कविताच असतात, म्हणले कविताच महत्वाच्या आहेत, दुसरं काय महत्वाचं नाही म्हटलं. आम्ही म्हटलं काय माणूस आहे काय पण बोलतोय. पण आता जेव्हा तुम्ही बऱ्याच वर्षांनी ऐकता ह्या गोष्टी नाही का, ते एखादं सेंटेन्स असतं यार, खरंच 1-2 सेंटेन्सेस असतात, शिक्षक कधीतरी म्हणून जातात. आणि मग बऱ्याच वर्षांनी जेव्हा डेड पोएट्स सोसायटी पाहिला, त्यावेळी रॉबिन विलियम्सचं जे कॅरेक्टर आहे ते बघितल्यावर मला असं आलं, ओ आमच्या शाळेत पण असे सर होते, फक्त त्यावेळी माहित नव्हतं, आम्ही बघितलं नाही डेड पोएट्स सोसायटी. किंवा अगेन मी म्हटलं ना सुरुवातीला की आपल्याकडे, आपण आपल्या शाळेला नेहमी छोटं समजतो, तो वाला पार्ट आहे. तुमच्याकडे असतं, जस्ट तुम्हाला बघता येत नाही कधी कधी. पण आता आय थिंक त्यांच्याच बोलण्यातनं आलं की आय थिंक मराठी शाळेचा पट आता कमी होतोय. हां, ते बोलता बोलता म्हणाले की मराठी शाळेचा पट कमी 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 होत चाललाय. हा, हे थोडं सॅड आहे, म्हणजे काय माहिती हे कसं पुट करावं मलाही माहित नाही. म्हणजे